नमस्कार मित्रांनो, R2 टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, भूमी अभिलेख म्हणजेच मित्रांनो 7/12 उतारा 8 फेरफार मालमत्ता कार्ड असे कागदपत्र काढण्यासाठी मित्रांनो पूर्वीची वेबसाईट लोड घेत होती मित्रांनो. तर आता एक नवीन सुधारित वेबसाईट आली आहे मित्रांनो. यावर आपण 7/12 उतारा 8 क पत्रक, मालमत्ता पत्रक किंवा जमीन मोजणी विषयक माहिती या वेबसाईटच्या माध्यमातून पाहता येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही वेबसाईट कोणती आहे, कशी वापरायची याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला bhuleख.mahbumi.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट ह्याच वेबसाईटवर येताल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडं खालती स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की मित्रांनो प्रॉपर्टी कार्डसुद्धा या वेबसाईटवरून काढता येतो मित्रांनो. जर तुमच्याकडे 11 अंकी प्रॉपर्टी UID क्रमांक असेल तर मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो याचबरोबर आपल्याला 7/12 8 मालमत्ता पत्रक क पत्रक अशी या ठिकाणी आपल्याला मित्रांनो डॉक्युमेंट काढता येते मित्रांनो. यासाठी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला 7/12 कसे काढायचे हे पाहण्यासाठी जिल्हा सिलेक्ट करायचा मित्रांनो. या ठिकाणी मी जिल्हा सिलेक्ट करतो मित्रांनो. त्यानंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायला विचारते मित्रांनो. आपण त्या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला गाव निवडायचं आहे. आपलं जे गाव आहे ते आपण गाव निवडायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपला सर्वे नंबर टाकण्यास सांगत आहे. तिथे आपल्याला सर्वे नंबर टाकायचा मित्रांनो. अक्षरी किंवा अंकी असं हे ऑप्शन आहे मित्रांनो. किंवा नाव वरून आपण बी पाहू शकतो मित्रांनो शेतकऱ्यांचं. त्या ठिकाणी मित्रांनो मी सर्वे नंबर टाकून घेतो खाली. यानंतर मित्रांनो खालती सर्वे नंबरवरती टिक मार्क करून मित्रांनो आपल्याला सर्वे नंबर. त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालती मोबाईल नंबर टाकण्यास विचारत आहे. आपण इथं मोबाईल नंबर टाकूयात. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं इथं भाषा निवडायला सांगत आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला भाषा निवडायचं आहे. आपण मराठी करूया. त्यानंतर मित्रांनो आपला सांकेतिक क्रमांक म्हणजे कॅप्चा जसं तसंच आपल्याला वरती पाहून खालती कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो खालती आपल्याला सबमिट हे ऑप्शन दिले. या सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला डायरेक्ट 7/12 दाखवलं जाईल मित्रांनो. खालती पीक पाहणीवरती नोंद केली ती सुद्धा माहिती या ठिकाणी दाखवली जाईल मित्रांनो. याचप्रमाणे मित्रांनो आपण 8 मालमत्ता पत्रक किंवा क पत्रक आपण काढू शकता मित्रांनो. असं या ठिकाणी मित्रांनो 8 वरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव आत्ता आपण पाहिल्यासारखंच मित्रांनो सर्व माहिती भरून खालती मित्रांनो सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपल्याला 7/12 8 काढण्यास ही वेबसाईट चांगली आहे मित्रांनो. आत्ताच लॉन्च झालेली आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला डिजिटल 7/12 काढायचं असेल तर मित्रांनो तर किंवा डिजिटल 8 असे मित्रांनो पैसे भरून जर आपल्याला डॉक्युमेंट डाउनलोड किंवा प्रिंट करायचे असतील तर मित्रांनो या वेबसाईटवर यायचं मित्रांनो. याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो. हे फक्त मित्रांनो आपण डाउनलोड करण्यासाठी किंवा डिजिटल सायनिंग 7/12 व इतर डॉक्युमेंट काढण्यासाठी ही वेबसाईट आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला पेमेंट भरावं लागतं मित्रांनो. या वेबसाईट अंतर्गत मित्रांनो आपण 7/12 8 फेरफारची प्रत डाउनलोड करता येते. मालमत्ता पत्रक 7/12 फेरफार अर्ज ही हक्क प्रणालीसुद्धा आहे मित्रांनो. फेरफारची स्थिती या ठिकाणी आपण चेक करू शकतो मित्रांनो. असे भरपूर ऑप्शन या ठिकाणी सुविधा दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.